नवापूर येथे रानभाजी महोत्सव उत्साहात संपन्न। आमदार शिरीषकुमार नाईक, रजनीताई नाईक, पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती। नवापूर येथे तालुका कृषी विभाग, आत्मा व उमेद यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय रानभाजी महोत्सव उत्साहात संपन्न झाला। नैसर्गिकरित्या शेताच्या बांधावर व रानावनात उगवणाऱ्या रानभाज्यांना सर्वसामान्य नागरिक यांना ओळख करून देणे व दैनंदिन आहारात वापर वाढवणे यासाठी हा महोत्सव दरवर्षी आयोजित करण्यात येतो। नवापूर तालुक्याचे आमदार शिरीषकुमार नाईक यांनी फीत कापून महोत्सवाचे उद्घाटन केले। तालुक्यातील शेतकरी व उमेदच्या महिला बचत गटांनी विविध रानभाज्यांचे स्टॉल उभारले होते। महोत्सवात 40 ते 45 प्रकारच्या रानभाज्या विक्रीसाठी उपलब्ध होत्या। तसेच 25 महिला गटांनी रानभाज्यांची पाककृती तयार करून विक्रीसाठी उपलब्ध केली होती। रानभाज्या व सोबत ज्वारी, तांदळाची भाजी अशी अस्सल गावरानी मेजवानीची चव नवापूर वासियांना घ्यायला मिळाली। तसेच रानभाज्यांचा वापर करून चटणी, वडी, खमण हे पदार्थ तयार करण्यात आले होते। काही शेतकरी व महिला गटांनी आपल्या शेतातील बासमती, इंद्रायणी, खुशबू, वाडा, कोलम, कालीडांगर असे तांदळाचे विविध प्रकार व तूर डाळ, उडीद डाळ असे डाळींचे प्रकारही विक्रीसाठी ठेवले होते। आमदार शिरीषकुमार नाईक यांनी स्वतः विविध रानभाज्यांची खरेदी केली, तसेच विविध भाज्यांची चव घेतली व पाककृती समजून घेतली। तालुक्यातील विविध क्षेत्रातील नागरिक, गृहिणी, विद्यार्थी, व्यापारी यांनी महोत्सवास भेट दिली। महोत्सवाचे नियोजन तालुका कृषी अधिकारी रविशंकर पाडवी, उमेद अभियानाचे तालुका समन्वयक संजीवन संन्यास यांनी केले। महोत्सवात सहभागी शेतकरी व महिला बचत गट यांना मान्यवरांकडून प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले। बोरझर येथील कातुबाई गावित व चिखली येथील शेतकरी वासुदेव कोकणी यांनी आपले मनोगत व्यक्त केले। महोत्सवास माजी जिल्हा परिषद अध्यक्षा रजनीताई नाईक, नवापूर पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील, सहाय्यक गट विकास अधिकारी किरण गावित, ॲडव्होकेट रोशन नाईक, जालमसिंग गावित, दिलीप पवार, दीपक वसावे, सुधीर निकम, तालुका कृषी सेवा केंद्र अध्यक्ष पियुषबाई यांची प्रमुख उपस्थिती विशेष ठरली। रानभाजी महोत्सव यशस्वी करण्यासाठी नितीन गावित, प्रशांत कुवर, रचना गावित, शुभांगी गावित तसेच कृषी विभागाचे सर्व क्षेत्रीय अधिकारी व उमेदचे समन्वयक यांनी परिश्रम घेतले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपकृषी अधिकारी प्रशांत पाटील यांनी केले। सर्व बचत गटाच्या माझी आई, भगिनी आणि सर्व शेतकरी दरवर्षाप्रमाणे यावर्षी सुद्धा रानभाजी महोत्सव नवापूर शहरामध्ये कृषी विभागामार्फत आपण पार पाडलेले। ह्या महोत्सवामध्ये दरवर्षी आपण आदिवासी बांधव वेगवेगळ्या रानभाज्या या आपण बाजारामध्ये आणून विक्री करतो। या रानभाज्या खरं म्हणजे जंगलामध्ये फार मोठ्या प्रमाणात असतात, परंतु ह्या महोत्सवामध्ये आज मी एक विशेष म्हणजे बघितलं की नवीनच अशा काही भाज्या मला वेगवेगळ्या प्रकारच्या 6-7 प्रकारच्या आजपर्यंत मी बाजारात बघितल्या नाही। तेव्हा लहानपणापासून मी खात आलेलो भाज्या या बऱ्याच बघितल्या, परंतु 6-7 भाज्या नवीन प्रकारच्या आढळल्या। याच्यामध्ये विशेषतः मांदळे, बोरघर साईडच्या ज्या भाज्या आहेत त्या नवीनच मी प्रथमदर्शनी बघितल्या। असं खरोखर कारण या नवापूर शहरामध्ये बऱ्याच लोकांना म्हणजे या बॉईल आपण पदार्थ म्हणतो हे खायची आवड आहे आणि जर बचत गटांना सगळ्यांनी सहकार्य किंवा त्यांना आपण जागृत केलं की हे पदार्थ आपण नवापूर शहरामध्ये फक्त नवापूर शहरापुरतं बोलायचं राहिलं तर इथे लारीवाले सुद्धा त्यांचं फार मोठ्या प्रमाणात म्हणजे जे इतर हे असतं म्हणजे त्याच्यामध्ये माझ्या आई भगिनींना खरंच म्हणजे एक महिला कार्यक्रम आयोजित केला तर निश्चितच जो आदिवासी महिलांनी आज जो रानभाजी महोत्सवानिमित्त जे विविध क्वालिटीचे म्हणजे बॉईल आयटम आणलेले आहेत ते निश्चितच विक्रीला प्राधान्य मिळेल। 2 पैसे त्यांच्या हाताला मोलमजुरी असेल तर 2 पैसे निश्चितच त्यांना मिळतील। गडचिरोली गोंदिया जिल्ह्यामध्ये माझी पोस्टिंग होती तर त्यावेळी आम्ही PSI होतो आणि त्या नक्षलग्रस्त भाग असल्यामुळे आम्हाला लॉंग रन पेट्रोल करावं लागायचं। म्हणजे एकदा आम्ही निघालो पोलीस स्टेशनमधनं की सगळी शिदोरी ही आम्हाला हातात घेऊन आमच्या पाठीशी घेऊन निघावं लागायचं। एक 10-15 जणांची आमची टीम असायची आणि त्या टीमसोबत आमचं जे काही 10-12 दिवस जोपर्यंत आमचं ते मिशनसाठी आम्ही निघायचो तर परत येईपर्यंतचं सगळं काही शिदोरी ही सोबत घेऊन आम्ही जात होतो।
पण हे जात असताना एक बेसिक ज्या गोष्टी असतात की तांदूळ, भात वगैरे, मसाला, तेल, परंतु या भाज्या वगैरे ज्या असायच्या त्या आम्ही जंगलामधूनच काहीतरी तिथले काही माहितगार लोक होते ते त्या भाज्या निवडायचे, काढायचे आणि त्याच भाज्या तयार करून आम्ही त्या खायचो आणि आमचे 10-12 दिवस तसेच पास होत होते. तर त्या वन भाज्यांचा आनंद त्यावेळेला मी घेतला होता, पण त्या कोणत्या वन भाज्या आहेत त्या काही समजण्याचा आम्हाला कधी संधी भेटली नाही. आज त्यांचे नावं पण मला कळतील कदाचित, नवीन कोणत्या आहेत वन भाज्या, त्या भाज्यांचाही जरा आनंद घेता येईल आणि महत्वाचं म्हणजे नवीन पदार्थ देखील भगिनीने केलेले आहेत, तर त्या पदार्थांचा आनंद देखील घेता येईल अशा अपेक्षेने आज या कार्यक्रमासाठी मी आलो होतो. अतिशय चांगला उपक्रम हा आहे, कारण आता आपण जर बाहेर बघितलं तर लोकांमध्ये जो काही फिटनेसबद्दल किंवा आपल्या शारीरिक तंदुरुस्तीबद्दल किंवा खाण्यापिण्याच्या बाबतीमध्ये खूप चांगला एक अवेअरनेस म्हणतो आपण, तर तो आलेला आहे. तर प्रत्येकाला वाटतंय की आपण काहीतरी पौष्टिक आणि चांगलं खाल्लं गेलं पाहिजे, जंक फूड वगैरे कमी केले पाहिजे, आणि परंतु त्यांना चांगले ऑप्शन भेटत नाही, चांगले असे पर्याय भेटत नाही. ठीकपणा आणि हा समतोल कुठेतरी साधला जाईल असं मला वाटतं. मी एक ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट आहे, त्याच्यामुळे मला या गोष्टीचा अजून आनंद आहे. कसं एकतर शेती करून किती भाजीपाला पिकवला तरी ज्या वन भाज्या, रानभाज्या या काही शेतामध्ये कधी पिकवल्या जाऊ शकत नाही. या भाज्या या नैसर्गिक अधिवासामध्येच या उपलब्ध होतात आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण हा लोकांसाठी उपलब्ध करून दिला, ही फार मोठी गोष्ट आहे. कारण मोठ्या शहरामध्ये आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी जिथं काम केलं, मोठ्या शहरांमध्ये पेपरमध्ये बातमी आली तर सगळ्यांच्या तोंडून ही चर्चा असते की रानभाजी महोत्सव आपल्याला जर जवळ राहिला असतं तर आपण केला असता. तर आता ठीक आहे, जिथं त्या वन भाज्या जवळ उपलब्ध आहे त्या ठिकाणी कार्यक्रम होता, कुठेतरी शहरामध्ये झाले तर प्रचंड मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी प्रतिसाद वगैरे मिळतो. तर हरकत नाही, आज या ठिकाणी आपण हा कार्यक्रम आयोजित केला, ही पण सर फार मोठी गोष्ट आहे. त्यानिमित्ताने लोकांसाठी पण आणि भगिनींना सुद्धा त्यांच्या जे काही कौशल्य आहे पाककलेचं ते दाखवण्याची पण एक चांगली संधी. आणि रानभाजी महोत्सवाचा सलग 3रं वर्ष आहे, 3रा कार्यक्रम आहे आणि मला असं वाटतं की आपला जो सक्सेस रेट आहे, जो ग्राफ आहे ना, थोडासा हळूहळू वर जातो आहे आणि तो जात असल्याचं हे निदर्शक आहे की आज आपल्यासोबत एवढे सगळे बचत गट, शेतकरी आणि तालुक्यातली सगळी मंडळी खास रानभाजी महोत्सवासाठी सॅम्पल्स आणि पाककृतीसुद्धा त्यांनी तयार करून आणलेली. तर या प्रसंगी उपस्थित आज आपल्याला रोशनदादा आहेत, त्यानंतर दिलीप दादा, आमचे स्नेही दीपक वसावे साहेब, जालमसिंग दादा आहेत. उमेदच्या सहकार्याशिवाय हा असा चांगला कार्यक्रम होऊ शकत नाही. हे पुन्हा एकदा आमच्या संजीवन साहेबांनी दाखवून दिलं की त्यांच्या बचत गटाची ताकद काय आहे आणि याचा उल्लेख स्वतः आमदार साहेबांनी आपल्याला जवळपास प्रत्येक स्टॉलवर त्यांनी थांबवून विचारपूस केली आणि तिथल्या खाद्यपदार्थाची त्यांनी चव घेतली. ते कसं तयार केलं आहे, त्याच्यात काय काय कोणकोणते घटक वापरलेले आहेत याची पूर्ण त्यांनी चौकशी केली आणि तुमच्या आमच्यासाठी ही चांगली गोष्ट आहे. मी तर म्हणेन की ही आपल्या कामाची पावती आहे की आमदार साहेबांनी नवापूर शहरात जसं एक नामांकित लारी आहे आणि त्याच्यावरचे सगळे पदार्थ सकाळी 9:30-10 वाजेपर्यंत संपलेले असतात, तर त्या धर्तीवर बचत गटाने सुद्धा तालुक्यात आपण स्वतः तयार केलेल्या पदार्थांचे चव घेण्यासाठी ते उपलब्ध करून द्यावे अशी जेवण त्यांनी आग्रही भूमिका मांडलेली आहे. आणि त्याला मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी मिळून आणि पुन्हा एकदा उमेद आणि कृषी विभाग यांनी जर मला वाटतं एकत्रित त्यावरही काम केलं तर ही गोष्ट सहज शक्य होणार. कार्यक्रम आहे हा भाजी उत्सव आहे, भाजीपाला आहे
आमदार साहेब आले, इतक्या भाज्या घेतल्या. ठीक आहे, आज त्यांनी महाग दिले आम्हाला, पण 20 रुपयाला थोडे थोडे दिले, ते काय पोट भरणार नाही, पण नंतर आम्ही मागू, आम्ही नंबर वगैरे लिहून घेतलेले आहे. माननीय कैलासवासी सुरसिंग नाईक साहेब बी होते, मिनिस्टर असतानाही देवी कारने 2 लेडीजांना पाठवायच्या, ज्या तेलाची भाजी तोडून आणा, तुकोडा तोडून आणा. म्हणजे मंत्री असताना ते गाडीत इतकं त्यांना बी हे भाजीपाला खायची सवय होती. मटण वगैरे नाही खायचे ते, भाजीपाला. जालनसिंग दादांनी सांगितलं एक हॉटेल काढायला पाहिजे असं. बाकी ठिकाणी आता भेसळ असते एवढी. आता तुकाराम मुंडेचं नाव ऐकलं असेल आपण, ते नेहमी सांगतात व्यवस्थित भेसळ असतं खा, या भाजीपाला आहेत यांचा उपयोग करा. आता आमदार साहेबांनी सर्व भाज्या घेतल्या, मी स्वतः 1500 रुपयाचे ते खरेदी केली. त्यात त्यांना नवीन मेके, कोलगरवाल्या लेडीज होत्या, त्यांनी मेके, घोगड आणि रुसुका काहीतरी भाजी, ते आम्ही विचारलं पण काय नव्हते, कोणीतरी घेऊन घेतले होते. तर इतके असं चविष्ट हा वन भाजीपाला आहे. जर हा वन भाजीपाला खाल्ला ना तर खरंच आरोग्याच्या दृष्टीने चांगला आहे. पण ह्या आता काय आहे, मी महिलांना सांगू इच्छितो, तुम्ही आता विकताय पण तुम्ही तुमच्या मिस्टरांना पोरांना खाऊ घालतात का? पहिल्याने तिथून सुरुवात करायची. नाही तर जालनसिंग दादाने सांगितलं भात, खरंच महिला आळशी होऊन गेलेल्या आहेत. ते कुकर आला, टाका खिचडी, टाका भात. कहा कमी हो गई. हाँ, जो पहला आदिवासी लोग आता ये जी मैं तुम्हारा नाख्या ये धान्य आपे लोग खाता. आम्ही राजाय ते पहिला लोक आपे जी शरीर आता ते एकदम सडपातळ आहे. त्या आयुष्य मर्यादा त्या वादे आहे काय तो डॉक्टर खातो. आम्ही का आयुष्य मर्यादा कमी गई, रोगराई का जास्ती वादी गई. आई डॉक्टर ने है पण ते जे आखे ते आई वलयती तुम्हाला नाखो का बात है. भाता प्रमाण खूप आहे आपे समाजाम किंवा जगाम भाता प्रमाण जास्ती वादी गईला आहे. त्यासाठी पोट मोठा हो जाए किंवा रोगराई हो जाए कोई त्या डॉक्टर आखा पडे. आणि जे गोवा चौपाती आहे बी कमी खा काय त्या आखा पडे. काही आम्ही जी शुगर प्रमाण आहे जास्त आहे त्या असं आहे. काकूताई बोलल्या की उमेद कक्ष आणि तालुका कृषी कार्यालयाच्या माध्यमातून ज्या शासकीय योजना आहेत त्यांचा जास्तीत जास्त लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा. महिला शेतकरी, महिला किसान असो किंवा मग शेतकरी असो, जसं की PMFME आम्हाला खूप आवर्जून आम्ही आवाहन करत असतो. आमचा फील्ड स्टाफ गावोगावी फिरून योजनांची माहिती देत असतो. PMFME मध्ये आम्हाला टार्गेट्स असतात, ते कंप्लीट करायला म्हणजे अचीव करण्यासाठी सुद्धा आम्हाला खूप कष्ट घ्यावं लागतं. तर लाभार्थ्यांनी कुठल्याही योजनेबद्दल नकारात्मकता मनात न ठेवता सकारात्मक पद्धतीने समोर यावं, आमच्या कार्यालयांना भेट द्यावी किंवा आमच्या फील्ड स्टाफशी संपर्क साधावा आणि योजनांची माहिती घ्यावी. आणि दुसरा विषय काकूतांनी सांगितला की रानभाजी महोत्सव वर्षातून एकचदा ठेवता. एकचदा काय, आम्ही मार्केटिंग ऍक्टिव्हिटीच्या माध्यमातून तालुका आणि तालुक्याच्या 4 ठिकाणी बाजारपेठी आहे, त्या ठिकाणी मार्केटिंग ऍक्टिव्हिटी करायला आम्ही समोरून तयार आहे. परंतु जे प्रोडक्ट आले पाहिजे ते तुमच्याकडून येणार आहे, महिला बचत गट असो किंवा मग शेतकरी असो. आता मागच्या दिवाळीच्या प्रदर्शनाच्या निमित्ताने आपण तालुका विक्री केंद्राची सुरुवात केलेली आहे, पण त्या ठिकाणी पुरेसे प्रोडक्ट आपल्याला मिळत नाहीये. तर आज इथून सुटल्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी व्हिजिट करा आणि तुमचे प्रोडक्ट ठेवण्यासाठी ते तालुका विक्री केंद्र त्या ठिकाणी ठेवण्यात आलंय. तिथला येणारा जो रेव्हेन्यू आहे, तिथलं जनरेट होणारं जे उत्पन्न आहे ते कुठेही सरकार जमा होत नसून ते तुम्हाला दिलं जातं. त्या ठिकाणी जे काय असेल त्या दुकानाचं लाईट बिल आणि हे अगदी. आणि विशेष करून याच ठिकाणी सुंदर मला 2 शब्द बोलण्यास संधी दिली त्याबद्दल आयोजकांचा मनापासून आभार मानते. याच ठिकाणी सुंदर भाजीपाला महोत्सव म्हणून आम्हाला खरोखरच दरवर्षी याच ठिकाणी संधी भेटते आणि निरनिराळ्या भाज्या आहेत. विशेष करून खूप म्हणजे लोकांना माहीत नाही. आम्ही आमच्या जंगलात असताना सुद्धा त्या भाजीचा कधी कधी उपयोग करत नाही. अशा भाजीचं वेगवेगळ्या महिला वेगवेगळ्या एरियातून पूर्ण तालुक्यातल्या महिला याच ठिकाणी आणतात आणि जेव्हा
बघतो तेव्हा आम्हाला सुद्धा अनुभव करायचं अनुभव आम्हाला भेटतो. विशेष करून हेच म्हणायचं आहे की खूप चांगलं नियोजन करतात. परंतु माझं म्हणणं हेच आहे का साहेबांना खरोखर जी भाजी, आमचं बोरझर हे गाव जंगलात आहे तर त्याच्यात डोंगळीची भाजी आहे. मग जालमसिंग दादांनी सांगितलं त्याप्रमाणे डोळीची भाजी आहे, बांजाची भाजी आहे. म्हणजे ही ऑर्गॅनिक म्हणजे ते शेतात होत नाही तर ती पूर्ण जंगलात होते. तर ती भाजी एक जून महिन्यात 15-20 दिवसाच्या ह्याच्यातच भेटते, नंतर ती संपते. तर ह्या काळात एक कार्यक्रम ठेवायला पाहिजे आणि हा जो कार्यक्रम हा पण उशीर, कारण लोकांनी आता ते वेगवेगळे भाजीपाला आहे ना तो आमच्याकडून जास्त मागितला. आता अपेक्षा आहे की जास्त आणायला पाहिजे, पण ते आता सुरुवात आली आहे म्हणजे आता लागत आहे तर ते जास्त काही आम्ही देऊ शकत नाही. कारण ऑक्टोबर नंतर जर कदाचित ठेवलं ना तर भरपूर भेटते. ते आमच्या आदिवासी ज्या महिला आहेत तरकारी म्हणून मग सुरुवात होऊन जातात. त्या जर टायमाला जर कदाचित हा कार्यक्रम ठेवला तर उरून जाईल पूर्ण तालुक्याला, असं भरपूर आणतील महिला. पण आता कसं आहे, पालाभाजीची फक्त पालाभाजी, आंबाडीची भाजी, उकराडीची भाजी, अजून चुचीची भाजी पण सांगतात, ती पण भेटते. परंतु हे आता जवळजवळ ते संपत आली आहे. आता ह्या चित्रामध्ये मी बघितलं तर हे पूर्ण जंगलातला भाजीपाला त्या बॅनरवर आणि हा आमच्याकडे भेटतो. बरं आता ते फळ आलंच नाही आहे अजून, आता फुल पण बाकीच्या फुल पण नाही आलं आहे. तर माझं म्हणणं हेच आहे की 2 टप्प्यामध्ये ठेवलं ना, आता एक वर्षातून एकच कार्यक्रम होतो, पण 2 जर कार्यक्रम ठेवले जून किंवा ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये एक ठेवला ना तर भरपूर भाजी भेटेल आणि ती पण ओरिजिनल आणि ऑर्गॅनिकच भेटेल. काली डांगर म्हणतो. काली डांगर आणि इंद्रायणीचा तांदूळ जसं आपल्याला जास्त पोलीस करून काढत नाही आणि आपण पूर्वी आमच्या आदिवासी बांधवांना माहीत आहे साहेब, पेज काढत होतो आम्ही, पेज. आणि पेज त्याची एवढी पौष्टिक चव असायची की तांदूळ शिजवला साहेब, जास्त पाणी टाकायचे आणि तांदूळ शिजवला की त्याच्यावरती एक मस्त पदार्थ तयार व्हायचा. तो पदार्थ काढला त्याला आमच्या भाषेत पेज म्हणायचो. आणि ते पेज पिण्यासाठी आम्ही 4-5 भांडे असायचो ना, तर त्याचे भांडे घेऊन धावायचो. नाही आई मला दे, पहिले मला दे. आणि ते एवढं चविष्ट असायचं की खूप चव. आणि तसं आपण जी काळी डांगर आहे त्याचा आम्ही तांदूळ काढला आहे. आता इंद्रायणीचा तांदूळ होता साहेब, आम्ही थोडा विकून दिला. इंद्रायणी आहे अजून, इंद्रायणी, काळी डांगर आणि वाडा कोलम असे आम्ही विविध प्रकारचे तांदूळ, भगर आहे, भादला, राळा आणि आपलं बरटी याची भगर पण काढतो, डाळ काढतो. आणि ते आपलं साहेब आता तुम्ही सांगितलं का इथं जालमसिंग दादांनी सांगितलं का एक हॉटेल काढा साहेब. तुम्ही इथं जागा उपलब्ध करून द्या. जसा शनिवारचा नवापूरमध्ये आठवडी बाजार भरतो त्याप्रमाणे आपला रानभाजी महोत्सव हा वार्षिक याच्यात होतो. पण आपल्याला इथं जर जागा. पंचतारका न्यूज चॅनलसाठी वसंतवाणी, नवापूर.